नमस्कार. व्ही-ए-जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयातील शिपाई, लिपिक, चालक या पदासाठी 7वा म्हणजे 7वी मॉक टेस्ट पाहणार आहोत. याच्या अगोदर मी 6 व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आणि हे सगळे व्हिडिओ तुम्हाला कुठं भेटतील, तर आपलं जे व्ही-ए-जे अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्ट ओपन करा. त्या प्लेलिस्टमध्ये न्यायालय भरतीच्या भरतीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. ॲक्चुअलमध्ये झालेल्या पेपरचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सीरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सीरीज विकत घ्या. याच्यामध्ये ना सुरुवातीला 30 टेस्ट दिलेल्या होत्या, पण आता 180 पेक्षा जास्त टेस्ट त्याच्यामध्ये दिलेले आहेत. प्लस बॉम्बे हायकोर्टने ॲक्चुअलमध्ये घेतलेले जे पेपर आहेत ना, ते सुद्धा यामध्ये दिलेले आहेत. आणि यातले बरेचसे प्रश्न जशास तसे तुम्हाला परीक्षेला सुद्धा येतील. आणि याची फी फक्त 200 प्लस जी-एस-टी आहे. त्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सीरीज विकत घ्या. चला आता पहिला प्रश्न पाहूयात आपण. तर भारत सरकार कायदा 1935 कशावर आधारित होता? तर 1935 मध्ये जो भारत सरकार कायदा झाला ना, तो सायमन कमिशनवर आधारित होता. कारण 1919 चा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आहे, त्याचं अवलोकन करण्यासाठी, मूल्यमापन करण्यासाठी एका 10 वर्षानंतर एक आयोग स्थापन करण्याची तरतूद होती. त्यानुसार हा सायमन कमिशन स्थापन करण्यात आला होता. आणि या आयोगाला विरोध करण्यासाठी सायमन गो बॅक अशा घोषणा देण्यात आलेल्या होत्या. आणि लाहोर या ठिकाणी या आयोगाला विरोध करत असताना लाला लजपत राय, ज्यांना आपण पंजाबचे सिंह असं म्हणतो, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि त्यातच त्यांचं दुर्दैवी निधन झालं. आणि त्याचा बदला घेण्यासाठी पुढे आपले भगतसिंग, राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव, त्यात राजगुरू आणि भगतसिंग या दोघांनी पुढाकार घेऊन योजना सुखदेवची आणि इम्प्लिमेंटेशन भगतसिंग आणि राजगुरू यांचं स्टँडर्सवर डोळ्या घातल्या आणि त्याचा खून केलेला आहे. तर ते सुद्धा सर्व ज्या आणि याच खटल्यामध्ये पुढे या तिघांना फाशी सुद्धा देण्यात आलेली आहे. शहीद झाले ते आपल्या देशासाठी. तर हा भारत सरकार या सायमन कमिशनच्या अहवालावरच आधारित हा भारत सरकार कायदा 1935 आहे. आणि आत्ताचं आपलं जे संविधान आहे, त्यातला बराचसा भाग हा भारत सरकार कायदा 1935 चाच आहे. आणि या कायद्यानुसार भारतामध्ये आर-बी-आयची सुद्धा स्थापना झाली बरं का. 1 एप्रिल 1935 ला आर-बी-आय म्हणजेच आपलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता नेक्स्ट. दुसरा प्रश्न आहे पहा, भारतीय राज्यघटनेच्या 42व्या दुरुस्तीद्वारे प्रस्तावनेमध्ये कोणते शब्द समाविष्ट केले गेले? आता 42वी घटना दुरुस्ती कधी झाली? तर 1976 ला झाली. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत, की 42वी राज्यघटना दुरुस्ती केव्हा झाली? तर 1976 ला. आणि त्यावेळेला भारताच्या पंतप्रधान ह्या इंदिरा गांधीजी होत्या. आणि आत्तापर्यंत जेवढ्या घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत ना, त्यातली सगळ्यात मोठी घटना दुरुस्ती ही 1976 साली झालेली 42वी घटना दुरुस्ती आहे. हिला मिनी राज्यघटना असं सुद्धा म्हणतात. आणि याच 42व्या घटना दुरुस्तीला काँग्रेसची राज्यघटना असं सुद्धा म्हटलं जातं. आणि याच्यातल्या काही तरतुदी पुढे 1978 मध्ये 44वी घटना दुरुस्ती झाली, त्यानुसार रद्द सुद्धा करण्यात आलेले आहेत. तर हे 42व्या घटना दुरुस्तीद्वारे प्रस्तावनेमध्ये कोणते शब्द समाविष्ट केलेले आहेत माहीत आहे का? तर त्याचं उत्तर आहे समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता. तर वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे. आणि भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग नाही, हे पण लक्षात ठेवा. पण भारतीय राज्यघटनेचा संपूर्ण सार या प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे. आणि भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ही प्रस्तावना लिहिलेली आहे. ते पण माहिती असू द्या. चला त्याच्यापुढे आता भारतीय राज्यघटनेतील कलम 12 ते कलम 35 प्रामुख्याने भारतीय संविधानाच्या डॅश डॅशमध्ये दिलेल्या मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे. आता कलम 12 ते 35 हे कशाशी संबंधित आहेत माहिती आहे का? तर याच्यामध्ये ना भाग 3मध्ये जे आपले मूलभूत हक्क सांगितलेले आहेत. मूलभूत हक्क, भारतीय नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत किंवा मूलभूत अधिकार, 6 मूलभूत अधिकार आहेत. तर त्या मूलभूत अधिकारांची माहिती भाग 3 किंवा प्रकरण 3मध्ये आणि कलम 12 ते 35 मध्ये दिलेले आहेत. हे सगळं लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा, डॅश डॅश हा एक औपचारिक दस्तऐवज आहे. वरचं तुम्हाला एक माहिती द्यायची राहिली, की भाग 4 मध्ये कशाची माहिती दिलेली आहे माहिती आहे का? तर नीती निर्देशक तत्वे किंवा मार्गदर्शक तत्वाची माहिती भाग 4 मध्ये दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये कलम 36 ते 51 भाग 4 मध्ये दिलेले आहेत. आणि भाग 2 मध्ये
नागरी तत्वाची माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये कलम 5 ते 18 आहेत, जे की नागरी तत्वाशी संबंधित आहेत आणि भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 आहे. त्याच्यामध्ये राज्य भारत कोणाला म्हणायचं, राज्य याची माहिती दिलेली आहे. चला त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न आहे. डॅश डॅश हा एक औपचारिक दस्तावेज काय म्हणत आहे मी? डॅश डॅश हा एक औपचारिक दस्तावेज आहे, ज्याला मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ज्यामध्ये सरकारसाठी एक आदेश असतो, जो केवळ उच्च न्यायालय किंवा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाद्वारे जारी केला जातो. तर याचं उत्तर रिट्स आहे बरं का. इथे काही पर्याय दिलेले नाही, डायरेक्ट उत्तरच दिले. तर रिट्स हे त्याचं उत्तर आहे. आणि कलम 32 नुसार हे 5 प्रकारचे अर्ज आपण न्यायालयामध्ये करू शकतो. किती? कोणत्या कलमानुसार? कलम 32 नुसार याला घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार असं म्हणतात. जे मूलभूत अधिकार आहेत की 6, त्या 6 पैकी हा घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार आहे. आणि याच्यामध्ये अशी तरतूद आहे, की आधीचे जे 5 मूलभूत हक्क आहेत किंवा मूलभूत अधिकार आहेत, त्याचं पालन जर शासनाने केलं नाही, तर त्या विरोधामध्ये आपण सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये 5 प्रकारचे अर्ज करू शकतो, ज्याला रिट्स असं म्हटलं जातं. आणि या कलम 32 लाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा व हृदय असं म्हटलेलं आहे. भारत सरकारचे पहिले किंवा मुख्य कायदा अधिकारी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारत सरकारचे पहिले कायदा अधिकारी किंवा मुख्य कायदा अधिकारी म्हणून अॅटर्नी जनरल यांना ओळखलं जातं. आता हे जे अॅटर्नी जनरल आहेत ना, यांच्याविषयी तुम्हाला माहिती द्यायची झाली, तर हे संसदेच्या कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतात. हे पण माहिती असू द्या, पण हे संसदेचे सदस्य नसतात. त्याचबरोबर अॅटर्नी जनरल हे भारत सरकारचे काय असतात? कायदा अधिकारी किंवा वकील असतात असंही आपण म्हणूयात. आणि अटर्नी जनरलला मदत करण्यासाठी सॉलिसिटर जनरल वगैरे असतात. आणि हे जे ॲडव्होकेट जनरल आहेत ना, हे राज्याचे वकील असतात. म्हणजे केंद्रामध्ये जसे अटॉर्नी जनरल असतात, हे केंद्र शासनामध्ये असतात. तसं राज्यामध्ये कोण असतात? ॲडव्होकेट जनरल. हे पण माहिती असू द्या. ठीक आहे. आणि हे ॲडव्होकेट जनरल सुद्धा राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतात. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता सॉरी. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त हे कोण होते माहिती आहे? तर सुकुमार सेन होते. जीकेवरचा प्रश्न आहे, बऱ्याच परीक्षांना विचारला जातो. आणि आता सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ज्ञानेश कुमार आहेत. ते पण माहिती असू द्या. ज्ञानेश कुमार आहेत. कारण सध्या आता निवडणुका सुरू आहेत की नाही, म्हणून तुम्ही यांचं नाव ऐकलं असेल. युद्ध किंवा बाह्य आक्रमण. काय म्हणत आहे मी? युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडाच्या आधारावर भारतात कोणत्या प्रकारची आणीबाणी घोषित केली जाऊ शकते? तर युद्ध सुरू झालं किंवा बाह्य आक्रमण झालं किंवा सशस्त्र बंड झालं देशांतर्गत, तर अशा वेळेला राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते. आता ही जी राष्ट्रीय आणीबाणी आहे ना, तिच्याशी संबंधित कलम आहे कलम 352. कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. कलम 356 हे घटक राज्याची आणीबाणी, ज्याला राष्ट्रपती राजवट असं म्हटलं जातं. आणि कलम 360 आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. आर्थिक आणीबाणी आत्तापर्यंत भारतामध्ये एकदाही लागू झालेली नाही, ते पण माहिती असू द्या. तर राष्ट्रीय आणीबाणी हे त्याचं उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यांमध्ये घटनात्मक यंत्रणेच्या अपयशाच्या आधारावर आणीबाणी घोषित केली जाऊ शकते? कशामध्ये दिले? राज्यांमध्ये. तर मी वरच सांगितले कलम 356 हे त्याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे त्याचं? कलम 356 हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? आता मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय माहिती आहे का? तर खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रांचे अस्तित्व. जसं भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती मिश्र अर्थव्यवस्था आहे. आता मिश्र अर्थव्यवस्था का बरं आहे भारताची? त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की भारतामध्ये साम्यवादी विचारसरणीची सुद्धा अर्थव्यवस्था आहे. म्हणजे काही उद्योगधंदे शासनाच्या मालकीचे आहेत आणि भांडवलशाही विचारसरणीची सुद्धा अर्थव्यवस्था आहे. म्हणजे बहुतांश उद्योगधंदे खाजगी मालकीचे आहेत. म्हणून भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती मिश्र अर्थव्यवस्था आहे. चला त्याच्या पुढे आता भारतातील कृषी पतपुरवठा क्षेत्रातील सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर भारतामधील कृषी पतपुरवठा क्षेत्रामधील म्हणजे जे कृषी क्षेत्र आहे त्याला आर्थिक मदत करणारी किंवा पैसे पुरवणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर ती नाबार्ड आहे. नाबार्डची स्थापना 1982 ला जुलै 1982 ला झालेली आहे. नाबार्डचं मुख्यालय कुठं आहे? मुंबईला आहे. आता त्याच्यामध्ये पुण्यामध्ये सुद्धा याचं एक मुख्यालय आहे. म्हणजे ऑफिस आहे. पण मुख्यालय कुठे आहे? मुंबईला आहे. यालाच आपण कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक असं म्हणतो. आपल्याकडे ज्या जिल्हा सहकारी बँका असतात की नाही,
त्यांच्यावर राज्य म्हणजे शिखर सहकारी बँक असते, राज्य शिखर सहकारी बँक. तर त्या बँकेला पैसे देण्याचं काम ही नाबार्ड करतं. मग त्याच्याकडून जिल्ह्यात स्थळातल्या राज्य सहकारी बँकांना पैसे जातात आणि तिथून पुढे ते शेतकऱ्यांकडे जातात. म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांसाठी, कृषी विभागासाठी पैसे देण्यासाठी ही नाबार्ड बँक आहे. क्लिअर झाले? चला त्याच्या पुढे पहा आता. जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सीरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सीरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत. प्लस ॲक्चुअलमध्ये बॉम्बे हायकोर्टने घेतलेले ज्या क्लर्कचे पेपर आहेत, ते सुद्धा दिलेले आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट सुरुवातीला 200 प्लस होत्या, पण आता 350 प्लस टॉपिक वाईज टेस्ट त्यामध्ये दिलेले आहेत आणि यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला ॲक्चुअल परीक्षेमध्ये सुद्धा जशास तसे येतील आणि फी फक्त 200 प्लस जी आहे. चला त्याच्या पुढे 11 नंबरचा प्रश्न आहे. महागाईमुळे डॅश डॅश होते. आता महागाई वाढली की काय होतं माहिती आहे का? तर पैशाच्या पुरवठ्यात वाढ होते आणि उत्पादनामध्ये घट होते. महागाई वाढली की काय होतं? पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होते आणि उत्पादनामध्ये घट होते. कोणते तत्व किंवा नियम ऑटोमोबाईलमधील हायड्रॉलिक ब्रेकच्या कार्याचे स्पष्टीकरण देते किंवा देतो? काय म्हणत आहे मी? कोणते तत्व किंवा नियम ऑटोमोबाईलमधील हायड्रॉलिक ब्रेकच्या कार्याचे स्पष्टीकरण देते किंवा देतो? तर याचं उत्तर आहे पास्कलचा नियम. विज्ञानावर आधारित हा प्रश्न आहे. पास्कलचा नियम हे तत्व ऑटोमोबाईलमधील हायड्रॉलिक ब्रेकच्या कार्याचे स्पष्टीकरण देते. सूर्यातील ऊर्जा निर्मिती प्रक्रियेचे नाव सांगा. तर सूर्यामध्ये जी ऊर्जा निर्मिती होते ना, ती कशी होते माहिती आहे का? तर न्यूक्लिअर फ्युजन मधून होते. सूर्यामध्ये जी ऊर्जा निर्मिती होते ती कशाच्या माध्यमातून होते? तर न्यूक्लिअर फ्युजनच्या माध्यमातून होते. लोखंडावर जस्ताचा लेप केल्याने गंजण्यापासून संरक्षण होते. या प्रक्रियेला काय म्हणतात? तर या प्रक्रियेलाच आपण गॅल्व्हनायझेशन असं म्हणतो. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, की लोखंड गंजू नये यासाठी कोणती प्रक्रिया केली जाते? तर गॅल्व्हनायझेशन. त्यानंतर लोखंड गंजू नये यासाठी त्यावर कशाचा लेप दिला जातो? तर कशाचा दिला जातो? जस्त. जस्तालाच आपण झिंक असं म्हणतो. जस्त हा मराठी शब्द आहे आणि झिंक हा इंग्लिश शब्द आहे, तर तो शब्द पण माहिती असू द्या. डॅश डॅश हे ॲसिड आहे जे लीड स्टोरेज सेलमध्ये वापरले जाते. आता लीड स्टोरेज सेलमध्ये वापरलं जाणारं जे ॲसिड आहे ते कोणतं आहे माहिती आहे का? सल्फ्युरिक ॲसिड आहे. कोणतं आहे? सल्फ्युरिक ॲसिड हे लीड स्टोरेज सेलमध्ये वापरलं जातं. ॲल्युमिनियमचे मुख्य धातू कोणते आहे? आता ॲल्युमिनियमचं मुख्य धातू कोणतं आहे? बॉक्साईट आहे. खूप परीक्षांना हा प्रश्न विचारला जातो, की ॲल्युमिनियमचं जे मुख्य धातू आहे ते कोणतं आहे? तर बॉक्साईट आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. अ, हे वेगवेगळ्या परीक्षांना ॲक्चुअलमध्ये आलेले प्रश्न आहेत बरं का, मी काढलेले नाहीयेत. खोल समुद्रातील गोताखोरांच्या श्वासोच्छवासासाठी हवेतील नायट्रोजनच्या जागी कोणता अक्रिय वायू वापरला जातो? म्हणजे खोल समुद्रामध्ये जातात अ, गोताखोर त्यांना श्वासोच्छवास घेण्यासाठी अक्रिय वायू कोणता वापरला जातो? तर त्याचं उत्तर आहे पहा हेलियम. हेलियम हा अक्रिय किंवा त्याला आपण निष्क्रिय वायू म्हणूयात. निष्क्रिय हा शब्द जास्त उपयुक्त आहे, जो कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी होत नाही. तर हेलियम हा निष्क्रिय वायू त्या ठिकाणी वापरला जातो. त्यांनाच नोबेल गॅस असं सुद्धा म्हणतात. हे जे निष्क्रिय वायू आहेत ना, त्यांनाच नोबेल गॅस असं सुद्धा म्हटलं जातं. हे पण माहिती असू द्या. चला त्याच्यापुढे हरितगृह परिणाम किंवा ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होते? तर याच्यामध्ये ना कार्बन डायऑक्साईडमुळे हरितगृह परिणाम किंवा ग्लोबल वॉर्मिंग होत असते. म्हणजे आपल्या पृथ्वीचं तापमान काय होतं? वाढत जातं. भोपाळ दुर्घटनेत डॅश डॅश गॅसचा सहभाग होता. तर ही जी भोपाळ दुर्घटना आहे ना, त्याच्यामध्ये कोणत्या गॅसचा सहभाग होता माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे मिथाइल आयसोसायनेट हे त्याचं उत्तर आहे आणि भोपाळ हे मध्य प्रदेशमधील एक ठिकाण आहे. त्या विषामुळे खूप जण मरण पावले. कोणते जीवनसत्व सनशाईन व्हिटॅमिन म्हणून प्रसिद्ध आहे? आता व्हिटॅमिन डी हे जे आहे ना, हे सनशाईन व्हिटॅमिन म्हणून प्रसिद्ध आहे पहा. त्याचं कारण काय आहे? तर ड जीवनसत्व आपल्याला सूर्याच्या कोवळ्या किरणामध्ये मिळतं. सकाळी सूर्याच्या कोवळ्या किरणामध्ये उभं राहिलो, तर त्वचेच्या खाली व्हिटॅमिन डी तयार होतं, ज्याला आपण सनशाईन व्हिटॅमिन असं म्हणतो आणि व्हिटॅमिन डच्या अभावामुळे मूडदूस हा आजार होतो, जो की पाय त्याच्यामध्ये काय होतात? वाकडे होतात. व्हिटॅमिन च्या अभावामुळे स्कर्वी हा आजार होतो. कोणता आजार होतो? स्कर्वी हा आजार होतो. स्कर्वी आजारामध्ये हिरड्यांमधून रक्त बाहेर पडतं. हा मूळदूस स्कर्वी लहान मुलांनाच होतात बरं का. व्हिटॅमिन बीच्या अभावामुळे बेरी-बेरी हा आजार होतो. बेरी-बेरी आणि व्हिटॅमिन च्या अभावामुळे रातांधळेपणा
हा रातांधळेपणा किंवा रातांधळेपण हा आजार होतो. क्लिअर झाले? जर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुक घ्यायचा असेल, ज्यामधून लिपिक, शिपाई, चालक यांची चालकचे तांत्रिक प्रश्न नाही, पण लिपिक आणि शिपाईचा संपूर्ण सिलेबस यामध्ये दिलेला आहे. लिपिक आणि शिपाईचे ॲक्चुअलमध्ये झालेले पेपर दिलेले आहेत आणि सरावासाठी भरपूर प्रश्नपत्रिका किंवा पेपर यामध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे हा कोर्स घेतला तर तुम्हाला बाकी टेस्ट सीरीज किंवा दुसरा कोणताही कोर्स घ्यायची गरज नाही. फी फक्त 200 प्लस जी-एस-टी आहे. लिपिक आणि शिपाई दोन्हीची प्रॉपर तयारी होऊन जाते. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच VAJ अकॅडमी नावाचं जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा जॉइन करा. थांबूयात. धन्यवाद.